जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2026 दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी जिल्ह्यातील काही पालकांनी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। निवेदनात म्हटले आहे की दरवर्षी गोंदिया जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते। या परीक्षेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील गरीब, होतकरू व बुद्धिमान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे। मात्र सन 2025 मध्ये पार पडलेल्या प्रवेश परीक्षेदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून मागील वर्षी करण्यात आल्या आहेत। विशेषतः नवेगाव बांध येथील जवाहर नवोदय विद्यालय दरवर्षी शिक्षकांचीच मुले मोठ्या प्रमाणात निवडली जात असल्याचे चित्र दिसून येत असून गट शिक्षणाधिकारी यांचे भरारी पथक, विस्तार अधिकारी शिक्षण तसेच परीक्षा केंद्र प्रमुखापासून ते भरारी पथकातील सर्व शिक्षक यांचा ढसाळ कार्यभार मागील परीक्षेत पाहावयास मिळाला। त्यामुळे सर्वसामान्य पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। सदर परीक्षा प्रक्रिया स्थानिक शिक्षकांकडूनच राबवली जात असल्याने हा गैरप्रकार घडत असल्याची शंका अधिक दृढ होत आहे। काही पालकांनी या संदर्भात आपल्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज सादर केलेले असतानाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। हा होणारा गैरप्रकार पात्र व गरजू विद्यार्थ्यांच्या हक्कावर अन्याय करणारा आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की सन 2026 पासून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी गोंदिया जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर स्थानिक शिक्षकांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी न करता जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालय किंवा इतर स्वायत्त शासकीय खात्यातील प्रामाणिक व तटस्थ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। जिल्ह्यातील संपूर्ण परीक्षा प्रक्रिया CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली पार पाडण्यात यावी। नवोदय परीक्षेची ट्यूशन घेणारे कोणतेही खाजगी शिक्षक परिसरात आढळल्यात त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी। गस्ती पथक हे तालुक्याबाहेरील ठेवावे की ज्यामुळे निष्पक्षता व पारदर्शकता सुनिश्चित होईल। अशा मागण्या निवेदनात करून वरीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्यास परीक्षा गैरप्रकारांना आळा बसेल व ग्रामीण भागातील हुशार, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करून याकडे गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती या निवेदनातून पालकांनी केली आहे। नवोदय ची एक्झाम होते ते एक्झाम याच्यामध्ये आता म्हणजे भरपूर असे म्हणजे चीट चालते किंवा कापीचा प्रकार हा दिसत आहे। तरी पण जसे आता यांनी सांगितले की 2 सेंटरवरती मागे म्हणजे भोंगड कारभार होता, पण हा 2च सेंटरचा प्रश्न नाही, तरी पूर्ण जिल्ह्याच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता पाहिजे। पूर्ण जिल्ह्यामध्ये चीट हा विषय अजिबात म्हणजे पाहिजे नाही आणि म्हणजे कलेक्टर साहेबांनी किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवर म्हणजे विचार केला पाहिजे। प्रत्येक वर्षी नवविद्यालयी पेपराचा घोळ होत असतो, तो नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही जिल्हाध्यक्ष कलेक्टर साहेबांना एक पत्र दिला। त्यांच्यावर त्यांनी सांगितलं की ह्यावेळेस आम्ही एकदम स्ट्रिक्ट करू, प्रत्येक शाळेमध्ये कॅमेरा लावू, प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळे स्कॉट पाठवू। तसेच आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांसोबत पण सविस्तर चर्चा केली, अर्धा तास बोलला। त्यांनी पण सांगितलं की आम्ही सर्व ह्यावेळेस स्ट्रिक्ट करू आणि सर्व कोणालाही कोणताही त्रास होणार नाही व कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही असं त्यांनी सांगितलं आम्हाला। सळगुर्जी तालुक्यातील कोणत्या शाळेमध्ये गैरप्रकार होतो? सोंदळ, पांढरी इथं नेहमी होत असतो असं आम्हाला ऐकायला मिळालं आहे। कारण की आता ह्या वर्षी तर आमचे मुलं प्रत्येक वर्षी, मागच्या वर्षी नव्हते, ह्या वर्षी मुलगा आहे, पण मागच्या वर्षी पण दिला होता निवेदन, पण त्या निवेदनावर काही झाला नाही। गाव माझा न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड, गोंदिया।